नमस्कार. आता बातमी पाहूयात एक विशेष मोहिमेची. स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी नळदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी गडावरील टाकाऊ कचरा तसेच पाण्याच्या टाक्याही स्वच्छ करण्यात आल्या. यावेळी प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. जय शिवराय. जय शिवराय दादा. कुठून आले तुम्ही? मी स्वतः आली आहे रायगडातून. हा. पण आपण ही जी पूर्ण टीम आहे ती स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही आपली संस्था आहे आणि आपण प्रत्येक गडदुर्गावर किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. हा. आणि त्यासाठी आज आपण नळदुर्ग धाराशिव इथे स्वच्छता मोहिमेसाठी माझे शिवकन्या, माझे शिवभक्त, आमचे मावळे प्रत्येक जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आमचे पदाधिकारी या स्वच्छता मोहिमेसाठी इथे आम्ही आलो. मग तुम्ही प्रॉपर आतापर्यंत किती किल्ले किंवा किती गड असं तुम्ही मोहीम चाललेली आहे तुमची? मधल्या काळामध्ये आमचं हे 2025 ची आमची ही पहिली मोहीम आहे. पहिली मोहीम आहे. तुम्ही याच्या आधी 2000 किती पासून स्टार्ट केलेलं आहे? म्हणजे हे दुसरेच आहे का पहिली? संस्थेचं काम तसं 2016 पासून चालू आहे आणि त्याच्यानंतर छोट्या मोठ्या मोहिमा होत गेल्या. हा. आणि आता म्हणजे जास्त संख्या वाढून जी चालू आहे ते 2024 पासूनच राबवतोय आम्ही. म्हणजे असं टोटल संख्या किती आहे? म्हणजे एवढं मावळे आपल्यापाशी आले पाहिजे असं काय आहे का? आमचे जवळजवळ जे पदाधिकारी आहेत प्रत्येक जिल्ह्यातून 4 पदाधिकारी आमचे असतात. लेडीज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, जेंट्स पुरुषांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, प्रत्येक जिल्ह्यातून असे लेडीज आणि जेंट्स 4 पदाधिकारी असतात. मग प्रत्येक जिल्ह्यातून 4 जर धरले तर आमचे जेवढे जिल्हे आहेत आतापर्यंत 57 जण आम्ही कार्यरत आहोत. शिवाय असं गरजेचं नाही की फक्त पदाधिकारीच आले पाहिजे. त्यांचं मित्र सर्कल जो काही आहे की बाबा माझे मित्र येणार आहेत, माझं कोणी नातेवाईक येणार आहे, माझा भाचा येणार आहे, माझी भाची येणार आहे, मग ते लोक आपापल्या लोकांना असे प्रेरित करतात, प्रोत्साहन देतात. आपले गड किल्ले आहेत, आपला वारसा आहे, आपला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जर आपण नाही जपला तर कोण जपणार? असं प्रत्येक जण आपापल्या परिवाराला, आपल्या मित्रांना सांगून आम्ही प्रोत्साहन देऊन, प्रेरित करून आम्ही या मोहिमेला सगळ्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुम्ही युवा पिढीला किंवा लहान पिढीला असं काय संदेश देताल की त्यांनी प्रत्येकीत आले पाहिजे? आम्ही आजही आमचा हा प्रयत्न, आम्ही जवळजवळ 5 ते 6 हा. लहान मुलं घेऊन आलो की आज जर आपण हा वारसा, जरी आज आम्ही 35च्या पुढे 50च्या घरात जरी असू, तर आज आपण हा वारसा नाही जपला, आज आमचे संस्कारच होत नाही. त्यांना फक्त मग जिंगल बँड हेच कळणार आहे. आमचे शिवाजी महाराज कोण, आमचे शंभूराजे कोण, आमचे जिजाऊ कोण हे आजच्या पिढीला कळत नाहीये. मग तो वारसा जपून राहण्यासाठी आज जर आम्ही अशा पिशव्या हातात घेतोय आणि आम्ही काहीतरी उचलण्याचा प्रयत्न करतोय, मग उद्या आमची मुलं नक्की तयार होत आहे आणि मग पुढची पिढी आपोआप जागृत होते की आमची आई, आमचे काका, आमचं मामा, आमचे कोणीतरी हे करतायत. हा गड किल्ले काय, वारसा कसला आहे, का जतन करतोय, हे आज आम्ही त्यांच्यामध्ये पेरलं नाही तर ते रुजत नाहीये. तो प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय जिजाऊ. जय शिवराय. मराठी